माझ्या मंगेतराने मला एक अट घातली, एकतर ती किंवा माझी स्वप्नातील नोकरी. मी 10 वर्षांचा आहे आणि मला आयुष्यातील एक मोठी संधी मिळाली होती. ऑइल इंडस्ट्रीमध्ये एक मोठी बढती मिळाली होती, पण त्यात एक अडचण होती. मला ओक्लाहोमाला शिफ्ट व्हावे लागणार होते. सुरुवातीला माझ्या मंगेतराने मला पूर्ण पाठिंबा दिला. पण स्थलांतराच्या 1 महिना आधी सर्व काही बदलले. तिने मला फोन केला आणि एक पर्याय दिला. एकतर ती किंवा ती नोकरी. तिला तिचे गाव आणि कुटुंबाला सोडून जाण्याची खूप भीती वाटत होती. पण हे माझे भविष्य होते. जर मी तिथेच थांबलो असतो, तर मी आयुष्यभर तिच्यावर रागावला असतो. आणि जर मी गेलो असतो, तर मी तिला गमावून बसलो असतो. मी माझ्या कारकिर्दीची निवड केली. मी आधीच ते पद स्वीकारले होते आणि माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली होती. आता मागे फिरणे म्हणजे माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागला असता. त्यानंतर ती शांत झाली. ना फोन ना मेसेज. तिने पूर्णपणे संपर्क तोडला. आम्ही काही काळ लांबून नाते टिकवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर माझ्या लक्षात आले की तिचा रस दुसऱ्या व्यक्तीमध्ये आहे. आम्ही लग्न रद्द केले. 2 वर्षे उलटली आणि आता मी प्रगती करत आहे. खरं सांगायचं तर मला ओक्लाहोमा अजिबात आवडला नव्हता, पण त्या बदलामुळे माझ्या कारकिर्दीला वेग मिळाला. आता मी एका मोठ्या लीडरशिप रोलसाठी डेन्व्हरला जात आहे. मागे वळून पाहताना तो माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय होता. मी एका मोठ्या संकटातून वाचलो. मी हे शिकलो की दुसऱ्यासोबत आनंदी राहण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःसोबत आनंदी राहणे आवश्यक आहे.